नमस्कार. नमस्कार. तुमचा येथील नाव आणि पत्ता सांगा. अनिल छबू चौधरी, राहणार डोराळी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. बरं, आता या ठिकाणी आपण तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये किती क्षेत्र आहे सगळं? हे सगळं 1.5 एकर आहे. हे पूर्ण 1.5 एकर क्षेत्र आहे. हा. याच्यामध्ये तुम्ही कांदा लावलेला आहे आणि डाळिंबाची पण लागवड केली, बरोबर आहे? तर कोणता कांदा आहे? यो लाल कांदा आहे. लाल कांदा आहे. हा. आणि किती महिन्याचा प्लॉट झाला? यो 2 महिन्याला 4 दिवस बाकी आहे अजून. बरं, आता याला सुरुवातीपासून तुम्ही बेसल डोस काय काय वापरले ते सांगा ना. बेसल डोस काय अमृत गोड वापरलेलं आहे. जैविकचं आपलं. किती बॅग वापरले? अमृत गोडच्या 9 बॅग वापरलेले आहे 1.5 एकरासाठी. बरं, आणि स्प्रेमध्ये काय काय तुम्ही वापरलेलं आहे? स्प्रेमध्ये काय फंगी गोल्ड, नीम गोल्ड, ओनियन किंग आणि सिलिका गोल्ड. बरं, म्हणजे तुम्ही एक 4-5 प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आपले सॉइल गोल्टेक कंपनीचे. हो. तर मला एक सांगा, तुम्हाला असं बदल काय जाणवलं बा? दरवर्षी तुम्ही कांदा करताय, यावर्षी तुम्हाला बदल काय जाणवले? बदल काही नाही, काही रोगाला बळी नाही पडलं. सुरुवातीपासून म्हणजे पात जी फ्रेश आहे ती शेवटपर्यंत तशीच राहिली. आणि कांद्याची मांड वगैरे आता याचे पण चांगली, दांड वगैरे चांगला आहे आणि म्हणजे एकदम साईज वगैरे चांगली वगैरे चांगली नाही काय आपण बघतोय. लाल कांद्याची ना साईज एकसारखी राहत नाही. बरं, ती लाल कांदा असून आहे ना साईज एकसारखी दिसते आपली. म्हणजे जो कांदा जो मागं पुढे होतो विरळल्या जातो ना, विरळायची गरज नाही, एकसारखा निघाली बॉस. टोटल एकसारखा कांदा आहे. तुम्ही साईज गोल्ड प्लस पण देऊ राहिले आपलं ऍप्लिकेशन? साईज गोल्ड आज पहिलेच ऍप्लिकेशन दिलेलं आहे तुम्ही. तर रासायनिकचं शेड्यूल कसं आहे तुमचं? रासायनिक मध्ये जास्त काही नाही वापर करेल. एक साधारण 50% वापरलेले आपण. सुरुवातीला जो बेसल डोस केलाय ना त्याच्यामध्ये नाही वापरले. 50% जैविक 50% रासायनिक वापरलेले. सुरुवातीला जो केलाय ना डोस तो फक्त जैविकचा केलाय. तो जैविकचा केलाय. त्याच्यानंतर फक्त 2 बॅग पॉलिसल्फेट आणि एमओपीची. बरं बरं, म्हणजे थोडासा जैविक आणि रासायनिकचा संगम करून तुम्ही प्लॉटला हे केलेलं, बरोबर आहे? तर मग रोगराईचं कसं वाटतं तुम्हाला? रोगराईचं काही नाही, फ्रेश वाटतंय कांदा. फ्रेश आहे सगळीकडे. विशेष म्हणजे या कांद्याला रासायनिक मध्ये लोक आता या वातावरणामध्ये आमिस्टार म्हणजे असे मागडे फवारे घेते. बरं, तेवढे आपले या कांद्याला झालेले नाही. बारीमध्ये फक्त एक कॅबिरो टॉप झालेला आहे आणि स्कोर कवच, बस. याच्या पलीकडे आपण दुसरं काही मारलेलं नाही. बरोबर. तर कवच पण आज सकाळी मारलं. सगळीकडे एकसारखा प्लॉट आहे बघा, म्हणजे चांगला प्लॉट आहे सगळं. आणि बाकीचे जे शेतकऱ्यांचे प्लॉट आहे त्यांची काय परिस्थिती आहे जे रासायनिक वरचे प्लॉट आहे? पिळी जास्त आहे, करपा, आणि जो लाल कांदा आहे ना एकसारखा नाही, ऍव्हरेज पण कमी. बरोबर आहे. आता याच्यात जर बघितलं तुम्ही एकसारखा कांदा आहे, हा उन्हाळ कांदा सारखा ॲव्हरेज देणार आहे लाल कांदा. लाल कांदा. शेतकरी तसं जनरली म्हणते लाल कांद्याचं ॲव्हरेज निघत नाही. आता याचं आहे ना, जर आता जर बघितलं एकसारख्या साईज वरून तरी वाटतंय का म्हणजे उन्हाळ कांद्यासारखं तरी ॲव्हरेज निघायला पाहिजे 100%. म्हणजे उन्हाळ कांद्यासारखं, गावरान कांद्यासारखं तुम्हाला ॲव्हरेज भेटणार, बरोबर? ठीक आहे. आता तुम्ही त्यांना तुमचं नाव सांगा. माझं नाव अभिषेक सूर्यवान डांगे. बरं, तुम्ही इथले राहता तालुक्याचे, तुम्ही वितरक आहे आपले सॉइल गोल्डचे सगळे प्रोडक्ट तुमच्याकडे असते अवेलेबल. तर तुम्ही यांना मार्गदर्शन करता, बरोबर आहे? जर कुणाला शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन पाहिजे असलं कांदा पिकाविषयी किंवा टरबूज पिकाविषयी किंवा इतर भाजीपाला पिकांविषयी किंवा फळबागेविषयी, तर तुमचा नंबर सांगा. 8975 89 37 11. बरं, तुमचा पण नंबर सांगा. माझा 79 72 72 25 79. ठीक आहे. आणि काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? काही जैविक वापरायला पाहिजे. जमीन नापीक जी होऊ राहिली तिचा मारा कमी झाला पाहिजे रासायनिक खतांमुळे. जसं ऑर्गॅनिक मध्ये सेंद्रिय कार्बन पण वाढतो आणि माती भुसभुशीत होते आणि पिकाला सगळ्यात महत्वाचं जमिनी पण नापीक होत नाही. बरोबर. आता हे ऑर्गॅनिक कडे वळायला नाही म्हणतात. सुरुवातीला मला कायम विचारत राहायचे ऑर्गॅनिकचे रिझल्ट येतील का, पण मी त्यांना बळजबरीने सांगितलं तुम्ही वापरा, रिझल्ट नाही आले तर मी आहे. मग त्यांनी डेअरिंग करून वापरलं. पण मग रिझल्ट आलाय बऱ्यापैकी. दिसतंय लगेच एकसारखी मांडी सगळी.
ठीक आहे, अजून, चालेल. तसं याला म्हणजे 2.5 महिने झालेले नाही, पूर्ण 2.5-3 मध्ये हम्म. काढायला येणार आहे ना, हम्म. तोपर्यंत भरपूर साईज होईल ना. मग नक्कीच. हा. साईज होईल ना. ठीक आहे, चालेल. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.